तथागत बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो. लॉंग मार्चची युगयात्रा या ग्रंथ प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष आदरणीय इमू नारनवरे सर, त्यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन झालं. त्यांच्या ताराचंद्रजी खांडेकर, विजयकुमार चोरबगार आणि या विचारमंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय, या सभागृहामध्ये अनेक लोक बसलेले आहेत आणि हे पुस्तक, हा ग्रंथ या ठिकाणी जो आज प्रकाशित झाला तो या अगोदर मला वाचायला दिला गेला होता. या ग्रंथाचे प्रकाशक बंडूकुमार धवणे माझे मित्र आहेत आणि त्यांना माहीत आहे की मी इतिहासाचा प्राध्यापक आहे, संशोधक आहे आणि म्हणून हे पुस्तक इतिहासाच्या घटनेवर आधारित असल्यामुळे तुम्ही यावर बोलावं असा त्यांचा आग्रह होता आणि म्हणून एक प्रत त्यांनी मला अगोदर वाचायला दिली होती. आणि जेव्हा हे पुस्तक वाचलं, या पुस्तकात जे अनेक नावं अमरावतीतले आहेत त्यातले अनेक लोक या ठिकाणी बसलेले आहेत आणि हा 16 वर्षाचा जो संघर्ष, त्या 16 वर्षाचा संघर्ष वाचत असताना अक्षरशः डोळ्यात पाणी अशा घटना प्राध्यापक प्रकाश बोरकर यांनी मांडलेले आहेत. ते स्वतः कार्यकर्ते होते, ते स्वतः या लॉंग मार्च मध्ये सहभागी होते. त्यामुळे त्यांनी पाहिलेल्या घटना, अनुभवलेल्या घटना या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत. मीही या लॉंग मार्चच्या युगयात्रेमध्ये थोडासा का होईना सहभागी झालो होतो. आमच्या गावाला जेव्हा रामदासजी आठवले साहेब आले, नुकताच गौतम वाघमारे यांनी आत्मदहन केलं होतं आणि त्या ठिकाणी गौतम वाघमारेंच्या स्मृतीप्रित्यर्थ आम्ही एकत्रित झालो होतो. तेवढाच संबंध माझा या लॉंग मार्चच्या एकंदरीत ग्रंथ आहे. याची बाह्य सजावट जर आपण पाहिली, अतिशय सुंदर अशी बाह्य सजावट प्रकाशकांनी केलेली आहे. ग्रंथ हा बाह्य सजावटीवर अवलंबून नसतो किंवा तो चांगला दिसतो म्हणून त्यातलं असलेलं मटेरियल चांगलं आहे असं काही नाही. असे बाजारात अनेक ग्रंथ आपल्याला दिसतात. या ग्रंथाची आंतरिक सजावट कशी आहे, इतिहासाचा प्राध्यापक म्हणून मला सांगावंसं वाटतं. इतिहासाचं एक सूत्र आहे, नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री. बाप दाखव नाही तर श्राद्ध कर, ही जी म्हण आहे ती इतिहासाला मान्य आहे. जर डॉक्युमेंट्स नसेल तर तो हिस्ट्री होऊ शकत नाही, तो इतिहास होऊ शकत नाही. आणि हा ग्रंथ वाचताना त्याला जी संदर्भ सूची दिलेली आहे, ती संदर्भ सूची ते डॉक्युमेंट्स आहे आणि म्हणून हा ग्रंथ ऐतिहासिक होतो, इतिहासाचा होतो, ऐतिहासिक संदर्भ होतो. आणि इतिहास लिहित असताना इतिहास संशोधक जे मांडतो ते मांडत असताना 2 प्रकारचे साधनं तो वापरतो. त्यात पहिलं प्राथमिक साधनं असतात आणि दुसरं दुय्यम साधन असतात. या प्राथमिक आणि दुय्यम साधनांचा वापर हा ग्रंथ लिहिताना घेतला गेलेला आहे आणि म्हणून हा ग्रंथ हा इतिहासाचं संशोधन करतो. प्राथमिक साधनांमध्ये मुलाखत असेल, तत्कालीन पत्रकं असतील, पोलीस स्टेशनच्या नोंदी असतील, डायरीमधल्या नोंदी असतील, त्या डायरीमधल्या नोंदींवर काही संस्कार केले गेले आणि ते नंतर मांडला गेले. शासकीय पत्रकं असतील, SDO ला दिलेले असेल किंवा विधिमंडळात मांडलेला ठराव असेल,
त्या ठरावाचा नंबर असेल, त्या सर्व गोष्टी जेव्हा या ग्रंथामध्ये आल्या तेव्हा अस्सल कागदपत्र या ग्रंथामध्ये मांडले प्राथमिक साधनांच्या स्वरूपात. म्हणून हा अस्सल इतिहासाच्या संशोधनाचा ग्रंथ ठरला. दुय्यम साधनांचा वापर झाला. अनेक साप्ताहिकांचं, अनेक वर्तमानपत्रांच्या माध्यमातून ज्या काही घटना लिहिल्या गेल्या, ज्या काही बातम्या आल्या, त्याचाही वापर या ठिकाणी झालेला आहे. हा ग्रंथ लिहिणारा झालेला आहे. आणि म्हणून प्राथमिक साधनांचा वापर जेव्हा लिखाणात होत असतो, ऐतिहासिक लिखाणामध्ये होत असतो, तेव्हा ते अस्सल संशोधन असते. आणि ते अस्सल संशोधन मला या ग्रंथामध्ये दिसते. E.H. कार नावाचा एक इतिहास संशोधक, इतिहासकार असा म्हणतो, हिस्ट्री इज अन अनएंडिंग डायलॉग बिटवीन द प्रेझेंट अँड द पास्ट. इतिहास हा न संपणारा सुसंवाद आहे भूतकाळ आणि वर्तमान काळात. हा सुसंवाद या पुस्तकामध्ये आलेला आपल्याला दिसतो. अनेक उपेंद्र शिंदेसारखे नेते या मार्चमध्ये सहभागी होते. इमो नामनवे साहेब आहेत, ताराचंद्र खांडेकर आहेत, अनेक होते. तो जो भूतकाळ होता, तो भूतकाळ वर्तमान काळापर्यंत आणून ठेवण्याचं काम म्हणजे उपेंद्र शेंडे मागच्या वर्षी मरण पावले याचाही उल्लेख, त्यांचा मृत्यू झाला याचाही उल्लेख या ग्रंथामध्ये आहे. म्हणजे तो जो संबंध आहे भूतकाळ आणि वर्तमान काळाचा, तो साधण्याचा प्रयत्न. कारण बाबासाहेबांनी आम्हाला म्हटलं की इतिहास जो विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. परंतु आमच्यामध्ये गल्लत अशी झाली, आम्ही ते वाचण्यामध्ये इतिहास जो विसरतो, आम्ही इतिहास विसरलो नाही, पण एक गल्लत अशी झाली, आम्ही इतिहासातच गुरफटून राहिलो. दुसरं बाबासाहेबांचं एक वाक्य होतं, जो इतिहास विसरतो तो इतिहास घडवू शकत नाही. म्हणजे इतिहास घडवण्याची जबाबदारी येणाऱ्या पिढींवर बाबासाहेबांनी टाकलेली होती. ती इतिहास घडवण्यात आम्ही कमी पडलो. आणि जेव्हा जेव्हा इतिहास घडवण्यासाठी या समाजानं वज्रमूठ बांधली, तेव्हा मग नामांतर झालं. जेव्हा इतिहास घडवण्यासाठी आम्ही एकत्रित आलो, तेव्हा आम्ही आमचे 4 खासदार इतिहास घडवण्याची भूमिका या समाजानं घ्यावी, तो अर्थ आम्ही विसरलो आणि इतिहास चाळत राहिलो, इतिहासाचं चर्वण करत राहिलो. इतिहास घडवण्यासाठीच्या जे काही ऍक्शन प्लॅन पाहिजे ते ऍक्शन प्लॅन आम्हाला देता आले नाही, कृती कार्यक्रम देता आले नाही. हे पुस्तक, हा ग्रंथ इतिहासाचा फक्त चर्वण करण्यापुरता नाही किंवा इतिहास जाणून घेण्यापुरतं नाही, यातून आम्ही काय शिकणार आहोत हे या लेखकाला मांडावं वाटलं असावं, म्हणून या ग्रंथाचं या ठिकाणी प्रकाशन होते. लेखकांनी ज्या घटना मांडल्या त्या घटना फक्त घटनेपुरत्या मर्यादित नाही, किंवा इतिहासाबाबत असं म्हटलं जातं, हिस्ट्री इज आर्ट्स अँड सायन्स. ती कला आहे, ती शास्त्र आहे. हा वाद इतिहासाच्या बाबतीत आहे. परंतु बोरकर साहेबांनी हा ग्रंथ लिहित असताना ज्या घटना मांडण्याची वस्तुस्थिती आहे, ती कलात्मक दृष्ट्या आपल्याला वाचताना वाटते, पण ती वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच 4 ऑगस्ट 1978 ला जेव्हा पृथ्वीराम कांबळेची घटना आपण या पुस्तकामध्ये वाचतो, 4 ऑगस्ट 1978 पृथ्वीराम कांबळे पडतो आहे, जीवाच्या आकांक्षानं पडतो आहे. मोठा असा शेकडोंचा जमाव त्याच्या मागे आहे. 3 किलोमीटर झाले, 4 किलोमीटर झाले, 5 किलोमीटर झाले, पृथ्वीराम कांबळे पडतो आहे. तो जेव्हा त्या शेकडो लोकांच्या हातात सापडतो, तेव्हा त्याच्या अंगावर रॉकेल टाकलं जातं, त्याला जाळलं जातं. ही वस्तुस्थिती या ग्रंथामध्ये. ती घटना आज सिनेमाचा आपल्याला एखादा प्रसंग वाटतो, पण ही वस्तुस्थिती अतिशय चांगल्या पद्धतीनं मांडली गेली. जनार्दन मवाडेच्या घरावर 500 लोकांचा समुदाय, 500 लोक धावून जातात. त्यांची पत्नी कुठेतरी लपून असते, 3 मुलांना घेऊन. तिला त्या 3 मुलांचा जीव वाचवायचा असतो. जनार्दन मवाडे होमगार्डचा सेनानी
500ही लोक त्याच्यावर आक्रमण तो लढतो, शेवटपर्यंत लढतो. पण या 500 लोकांसमोर त्याची ताकद चालत नाही आणि ते जनार्दन मवाडे शहीद होतात, बलिदान दिलं जातं. पिता दे खाक में उसकी अगर कुछ मर्तबा चाहे, दाना खाक में मिलकर मुझे गुलजार बना. हा दाना मिसळला. जनार्दन मवाडे असेल, कोशीराम कांबळे असतील, रोशन बोरकर असेल, दिलीप रामटेके असेल, गौतम वाघमारे असतील, सुहासिनी बनसोड असेल, प्रतिभा तायडे, गोविंदराव गुरेवार, नारायणराव गायकवाड, शरद पाटोडे, चंदन कांबळे, दिवाकर थोरात, अविनाश डोंगरे, रतन मेंढे, शब्बीर हुसेन, फाजल हुसेन, किशोर बालकृष्ण काकडे, अब्दुल सत्तार, अब्दुल बशीर, ज्ञानेश्वर उदाजी साखरे, डोमाजी उत्तरमारे, रतन परदेशी, कैलास पंडित, भालचंद्र बोरकर, शंकर शेंडे, रमेश चिंगाजी इंगळे, शीला डोंगरे, कितीतरी नाव. या नावांवरून आपल्याला असं वाटते की हा जातीचा संघर्ष नव्हता, हा बाबासाहेबांच्या जातीचा संघर्ष नव्हता, हा बाबासाहेबांच्या नावाचा संघर्ष. का नाव? बाबासाहेबांच्या नावावर, बाबासाहेबांच्या नावासाठी आपलं एवढं प्रेम का? आणि बाबासाहेबांच्या नावासाठी त्यांच्या मनात एवढा द्वेष का? हा प्रश्न आमच्या समोर निर्माण झाला पाहिजे. दोन यू कॅन करून त्यांचं ऑलस्पाइन. जो प्रेम करतो तो सेवा करतो. बाबासाहेबांचं आमच्यावर प्रेम होतं म्हणून हजारो पिढ्यांचा उद्धार बाबासाहेबांच्या हातून आमचा झाला. बाबासाहेबांच्या नावावर आमचं प्रेम होतं म्हणून बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे. म्हणून गौतम वाघमारेला, तो लॉचा विद्यार्थी, त्याला असं वाटलं की बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे. त्याने स्वतःला दाडून. शरद पाटोळे, त्याने विषारी द्रव्य प्राशन केलं आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर जाऊन बाबासाहेबांच्या पायावर डोकं ठेवून तिथेच प्राण त्याग केला. पोलिसांनी केलेला अमानुष अन्याय आणि अत्याचारामध्ये मग शब्बीर हुसेन असेल, फाजल हुसेन असेल किंवा गुरेवार पोलीस अधिकारी असेल, त्या पोलीस अधिकाऱ्याला सुद्धा इथल्या जातीय मानसिकतेनं सोडलं नाही. म्हणून हा संघर्ष होता, हा 16 वर्षाचा संघर्ष हा फक्त बाबासाहेबांसाठी होता, तो कोणत्या जातीसाठी. ज्यांना ज्यांना बाबासाहेब माहीत होते, बाबासाहेब समजलेले होते, त्यांनी या संघर्षात सहभाग घेतला. बाबा पाठाव असतील किंवा आमचे चांदोली पांडुरंग फुले असतील. म्हणून मला असं वाटते की सुरेश भटांनी फार चांगलं आता मी गाणं म्हटलं, जाळले गेलो तरी सोडले नाही तुला, कापले गेलो तरी सोडले नाही. का दिसला? ज्यानं आमच्या हजारो पिढ्याचा उद्धार केला, आम्हाला चांगले दिवस दाखवले, नव्हे आमची आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक प्रगती ज्या माणसाच्या बलिदानातून, ज्या माणसाच्या त्यागातून आणि संघर्षातून आलेली होती, त्याच्यासाठी या काही लोकांनी जीव गमावला, शहीद केला. आता अनेक बाबासाहेबांच्या नावावर विद्यार्थी असतात. आमचे काही सो कॉल्ड एज्युकेटेड म्हणतात का तो नामविस्तार आहे, नामांतर नाही. यात स्पष्टीकरण दिलेलं आहे. ते प्रस्तावनेमध्ये पण आलेलं आहे आणि प्रकाश बोरकरांनी पण दिलेलं आहे. नाही नाही, तो नामविस्तार त्यांनी मराठवाडा तसंच ठेवलं आणि समोर बाबासाहेबांचं नाव लावलं. आजपर्यंत आम्ही पाहिलं विस्तार हा असा समोर होत असतो, असा मागे होत नसतो. मराठवाडा विद्यापीठाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ झालं. नामांतर आणि नामविस्तारामध्ये आम्ही सो कॉल्ड एज्युकेटेड गुरफटत राहतो. पण ते नामांतर, त्या नामांतरासाठी ज्यांनी बलिदान केलं, ज्यांनी शहीदत्व स्वीकारलं, त्यांच्या स्मृतीतून खऱ्या अर्थानं आम्ही कोणता बोध घेणार. म्हणून येणाऱ्या काळात आम्हाला हे ठरवावं लागेल की फक्त इतिहासामध्येच तरबड करायचं नाही, इतिहास आम्ही विसरणार नाही, कारण आम्हाला इतिहास घडवायचा आहे. त्या दृष्टिकोनातून, इतिहास घडवण्याच्या दृष्टिकोनातून या ऐतिहासिक ग्रंथाचं आपण वाचन करावं,
कारण प्रकाशकांनी किंवा लेखकांनी त्याची किंमत फार कमी ठेवलेली आहे. आपण पाहिलं सोपॉन लेखकांचे पुस्तकं फार मोठमोठ्या किमतीची असतात. एवढे जवळपास 250 पेजेस म्हणजे 250 सव्वा 200 पेजेस 215 पेजेस वगैरे आहेत. 250 रुपये किंमत, आज 150 रुपयात ते मिळून आलं, फार कमी किंमत आहे. आणि आपल्यासारख्या ज्येष्ठ लोकांना वाचता यावं म्हणून फॉन्ट त्याचा मोठा आपण ठेवलेला आहे. वाचता यावं, चांगलं स्पष्ट दिसावं, अतिशय आकर्षक अशी त्याची मांडणी गौरव प्रकाशांनी केली. त्याचं बाइंडिंग चांगलं केलं, आकर्षक असं मुखपृष्ठ या ठिकाणी बनवलेलं आहे आणि त्याच पद्धतीचं मटेरियल आतमध्ये आहे. आपण त्याचं वाचन करावं एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो. आपण मला बोलावलं, बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद.